दादा काकाच्या लग्नात एवढी एन्जॉय, एवढी मस्ती कसं काय झालं सगळं काय सांगतो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका आकाश चव्हाण. स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. मग काय भाऊ, सकाळ सकाळ उठलो आणि थेट निघालो लग्नाच्या ठिकाणी पोचलो तर काय भाऊ, आपले जुने मित्र भेटले ना. तिथं तर जोरदार मस्ती सुरू झाली. मग काय भाऊ, मित्रासोबत भारी गप्पा मारल्या, एन्जॉय केलं आणि थोडं स्ट्रिंग पण पिलो. तिथंच बघितलं तर काय, नवरदेव आणि नवरीचं फोटोशूट चालू होतं. मग आपण पण मागे कसं काय राहू. आम्ही पण लगेच 3-4 फोटो काढले आणि फुल मजा मारल्या. फोटो काढून झाल्यावर मग आम्ही घरी जायला निघालो. बबलू काकांनी गाडी युटर्न घेतली आणि आम्ही सगळे निघालो. रस्त्यात आपल्या एका मित्राचं घर लागलं. मग आम्ही तिथे थांबलो, पाणी पिलो. मित्राने तर आधी स्ट्रिंग आणून ठेवली होती. मग काय भाऊ, तिथे पण एक स्ट्रिंग मारली. तिथून पुढे निघालो तर रस्त्यात दुकानावर विमल घेतली. मग काय भाऊ, सगळे विमल खाणार होते, पण आपण विमल खात नाही म्हणून फक्त त्यांची मजा बघत बसलो. रस्त्यावर काली मठ मंदिर लागलं. मग काय भाऊ, उतरलो आणि दर्शन घ्यायला गेलो. दर्शन घेतलं आणि तिथं बघितलं तर काय, माकड पण खूप मस्ती करत होते ना भाऊ. आणि तिथून निघालो. पुढे जाताना कन्नड घाटात पोचलो आणि तिथे तर वेगळीच मजा होती. मित्र लोक जोरात गाणे म्हणत होते. फुल ऑफ मस्ती चालू होती. तेवढ्यात आम्ही घाटात थांबलो, मस्त फोटो काढले आणि निसर्गाचा आनंद घेतला. घरी येताना रस्त्यात 2-3 बँड पण दिसले आणि शेवटी आम्ही असं तसं करून घरी पोचलो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं ब्लॉग पाहायसाठी फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.